शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, दिंडोरी. दिंडोरी तालुक्यात गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील धरणांच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ओझरखेड धरण पाठोपाठ सोमवारी वाघड आणि तिसगाव धरणही 100% भरले असून या धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. त्यामुळे पारशरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा पाटबंधारे विभागाने दिलाय. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठा अत्यल्प झाला होता. विशेषतः तिसगाव धरण कोरडे ठाक झाल्याने परिसरातील नागरिक व शेतकरी चिंतेत होते. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने आणि गेल्या 8 दिवसातील जोरदार सरीमुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. परिणामी 4 दिवसांपूर्वी ओझरखेड धरण तुडुंब भरले. त्यानंतर रविवारी रात्री वाघाड धरण आणि सोमवारी सकाळी 8 वाजता तिसगाव धरणही पूर्ण क्षमतेने भरले. तिसगाव धरण भरल्याने शिंदवड, हेडगाव, तिसगाव, गोंडेगाव, जाऊळकेवणी, बोपेगाव, सोनजाम, तळेगाव, वणी आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागलाय. तसेच शेतीसाठीही मुबलक पाण्याची उपलब्धता निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. दरम्यान पुणेगाव धरणात मांजरपाडा प्रकल्पातूनही पाण्याची आवक सुरू असून अतिरिक्त पाणी उनंद नदी पात्रात सोडण्यात येत आहे. सदरचे पाणी ओझरखेड धरणात येऊन धरणे वेगात भरले गेले. तसेच ओझरखेड धरणातून होत असलेल्या विसर्गाचे पाणी पालखेड धरणात जात असल्याचं पालखेड धरणाच्या पाणीसाठाही झपाट्याने वाढत आहे. परिस्थितीनुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार पालखेड धरणातूनही खबरदारीचा उपाय म्हणून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय. पालखेड पाटबंधारे उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाराशरी नदीकाठच्या गावातील नागरिक आणि ग्रामपंचायती तसेच स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केलंय. नदीपात्रात अचानक पाण्याची पातळी वाढू शकते, त्यामुळे नदीकाठावर जाणे टाळावे. तसेच कोणतेही अफवा न पसरवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असेही त्यांनी स्पष्ट केलंय. तालुक्यात लहान मोठे बहुतांश तलावही पूर्ण क्षमतेने भरलाय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा जोर कमी होऊन घेतल्याने पाण्याची आवक कमी झाली असली तरी सध्याचा पाणी पुरवठा आणि पाणीसाठा समाधानकारक आहे. यंदाही मागील वर्षांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील सर्व प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि सिंचनाच्या दृष्टीने तालुक्याला मोठा दिलासा मिळालाय. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.